तर एक्झिट पोल हा अत्यंत फ्रॉड आहे अशी टीका संजय राऊतांनी केलेली आहे। देशात इंडिया आघाडीला 295 ते 310 जागा मिळतील असं संजय राऊतांनी म्हटलंय। 295 ते 310 चा आकडा हा लोकांकडून घेतलेला कौल असल्याचं राऊतांचं म्हणणं आहे। महाविकास आघाडीला राज्यात 35 जागा येतील असंही राऊतांनी म्हटलंय। राज्यात ठाकरे गटाचा 18 जागांचा आकडा हा कायम राहील असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला आहे। इंडिया आघाडी या देशामध्ये सरकार बनवणार। 295 ते 310 हा आमचा लोकांमधून घेतलेला कौल आहे, एक्झिट पोल नाही। मला माहिती आहे महाराष्ट्रात काय होणार आहे, देशात काय होणार आहे। हम कम से कम आम्ही कमीत कमी 295 ते 310 इतक्या जागा जिंकून आम्ही सरकार बनवत आहोत। इंडिया आघाडी कालचे एक्झिट पोल हे ठरवून दिलेले आकडे आहेत। आम्ही गंमत पाहत होतो, राजस्थानमध्ये 26 जागा आहेत, एकूण 26 किंवा 27, आणि एका एक्झिट पोल कंपनीनं तिथे भारतीय जनता पक्षाला 33 जागा दाखवल्या। बरोबर ना? 26 जागा आहेत आणि 33 जागा दाखवल्या। आता मला असं वाटलं की हे सगळे मिळून भारतीय जनता पक्षाला 800-900 जागा देतील। अत्यंत फ्रॉड अशा पद्धतीचा हा काय तुमचा पोल आहे। ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल गेल्या काही वर्षामध्ये कसे चुकीचे ठरतात आणि भारतीय जनता पक्ष या देशाचं गृह मंत्रालय आणि ती यंत्रणा कशा प्रकारे ह्याच्यावर प्रभाव टाकते हे सगळ्यांना माहिती आहे। अहो, संजय राऊत स्वतः फ्रॉड आहे, कशाला त्याचं घेऊन बसलं तुम्ही आता याच्यात 4 तारखेनंतर त्याच्याकडे बाईट घ्यायला जाताना डोक्यात हेल्मेट घालून जा, नसता तो दगड मारेल। तो म्हणजे वेड्याच्या लास्ट स्टेजला आलेला माणूस तो म्हणजे संजय राऊत। त्यांनी चॅनलवाल्यांनी असं चॅलेंज केलंय का आमचा खरंच आहे 100%? ते म्हणतं आमचा अंदाज आहे, पण अंदाज एखाद्याने वर्तवला आणि तो आपल्या अगेन्स्टमध्ये असला तर त्याच्याही विरोधात बकबक करायची हे मला वाटतं शोभणार नाही। संजय राऊत म्हणतात की आमचं सरकार केंद्रात येईल, आता जो एक्झिट पोल आला ते सगळं खोटं आहे, कसं पाहताय? मला वाटतं कालही ते गांजा मारत होते, आज तर चिली मोडून बोलले असतील।